ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। एकंदरीत जे काही नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची आकडेवारी एक प्राथमिक स्वरूपात आलेली आहे। पंचनाम्याची कारवाई सुरू आहे आणि लवकरात लवकर शासन या स्तरावर निर्णय होईल। आज मंत्रिमंडळात जे काही निर्णय होईल ते निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्याला कळून येईल। हेक्टरी 50,000 रुपये ही मागणी वारंवार पुढे येत आहे की आता हेक्टरी 50,000 देण्याची स्थिती आहे आपली की केंद्राकडून मदत मागणार त्यासाठी? निकष हे माणसासाठी, मी आपल्याला नेहमी सांगतो की कायदा हा माणसासाठी नाही तर माणसासाठी एक पुन्हा रिपीट घ्या पुन्हा प्रश्न द्यायचं नाही ना। मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे, काय सांगता? राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज आहे। निश्चितच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पूर्ण दुःखाच्या प्रसंगी सरकार शेतकऱ्यासोबत आहे। पंचनाम्याची कारवाई युद्धस्तरावर सुरू आहे। प्राथमिक आकडेवारी आलेली आहे, परंतु डिटेल पंचनाम्याचे रिपोर्ट याचा अपेक्षित आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा होईल। जो निर्णय होईल तो मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्याला कळून येईल। हेक्टरी 50,000 रुपये जी मागणी येत आहे ती केंद्र सरकारची मदत लागेल की राज्य सरकार सक्षम आहे त्यासाठी, त्यावर काही विचार होत आहे? आपण शेतकऱ्याला मदत करण्यासाठी कधीही निकषाची विचार केलेला नाही। मागच्या वर्षी आपण जे निकषात न बसणारे निकष आहे त्याला राज्य आपत्ती आपण जाहीर केलं। सतत पाऊस आपण राज्य आपत्ती केलं, थंडीमुळे जे नुकसान झालं। शेवटी निकष हे एक व्यवस्थेसाठी आहे, परंतु जेव्हा निकष आडवे येतात तेव्हा आपण निकष बदलतो। NDRF HDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन 2 हेक्टरची 3 हेक्टर मदत आपण दिली होती। जे आरोप करतात, जे मागणी करतात त्यांनी कधी अशा पद्धतीची मदत केली नाही। सरकार संवेदनशील आहे, शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीने उभा आहे आणि त्यामुळे जे काही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय एकंदरीत पूर्ण नुकसानीची अहवाल आल्यानंतर मंत्रिमंडळात या संदर्भामध्ये निर्णय होईल। अनेक ठिकाणी महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये वेगवेगळे स्वबळावर लढण्याचा चर्चा जी आहे येत आहे, कारण स्थानिक कार्यकर्त्यांचा स्थानिक पातळीवर आग्रह आहे की स्वबळावर काय असते की जे निवडणुकीत मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत ते विधानसभा लोकसभेमध्ये एकत्रित राहतात, परंतु जेव्हा छोट्या निवडणुका येतात तेव्हा त्यांनाही प्रत्येकाला असं वाटते। तर मला असं वाटतं की शेवटी महायुती महत्त्वाची आहे आणि एखाद्या दुसऱ्या ठिकाणी अपवाद म्हणून मैत्रीपूर्ण लढत करायला काय अडचण नाही। ज्योती वाघमारेंना काल छापलेलं आहे सोलापूर कलेक्टरांनी। पूरछूट कलेक्टरांना फोन करायचं, पर्यटनाला जायचं, पूर पीडितांच्या बघायला आणि स्पीकर फोन ऑन करायची फॅशन झालेली आहे गेल्या काही दिवसामध्ये। हे बघा, प्रत्येकाने संवेदनशीलतेने वागलं पाहिजे। आपल्या कुठल्याही कृतीमुळे राज्याच्या सरकारची प्रतिमा किंवा जे काही ब्युरोक्रेट्स आहेत त्यांची प्रतिमा, त्यामुळे प्रत्येकाने रिस्पॉन्सिबिलिटीने वागणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाने दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःला बदललं पाहिजे आणि या पूर्ण प्रसंगी जबाबदारीने वागणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।